रामकृष्ण हरी. आज एकादशी आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या आणि दिंड्या पुणे शहरामध्ये कालपासून मुक्कामी आहेत. मी गेले काही दिवस वारकरी संप्रदायातल्या घुसखोरीबद्दल बोलत आहे. वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे, संतांच्या भागवत धर्माचं जे तत्वज्ञान आहे, त्याच्या विसंगत मांडणी करणारे जे कोणी असतील त्यांना राग येण्याचं काही कारण नाही. खंडन मंडन परंपरा संत आपल्या परंपरेमध्ये वारंवार करत आलेत आणि सांगत आलेले आहेत. मी जे मुद्दे मांडले त्याचा प्रतिवाद तुम्ही विचारांनी करा ना. जरूर विचारांची प्रतिवाद विचारांनी करावा. मी जी काही 20 लोकांची नावं घुसखोर म्हणून जाहीर केली, ही वैचारिक घुसखोर आहेत. यांनी संतांच्या विसंगत मांडणी वारकरी संप्रदायामध्ये सातत्याने केली आहे आणि आजही करत आहेत. विसंगत मांडणी याच्यासाठी म्हणतोय की संतांनी कुठलाही जातीभेद केलेला नाही, कुणाचाही द्वेष केलेला नाही, कोण्याही जीवाचा न घोडो मत्सर असं सांगितलेलं आहे. असं जर असेल तर माऊलींचं पसायदान सुद्धा आपल्याला आता विश्वात्मके देवे सांगतं. हे सगळं मी आज का सांगतोय त्याचं कारणही तसंच आहे. गेल्या काही दिवस पुन्हा मला ट्रोल करून विचारत आहेत आणि मी जी काही भूमिका मांडली, संतांच्या विचाराच्या विसंगत मांडणारी लोक जे आहेत, वैचारिक घुसखोर जे आहेत, त्यातल्या काही लोकांनी आज पुण्यामध्ये टिळक रोडला न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एक परिसंवाद ठेवलेला आहे दिवसभराचा. त्याच्यावर 2-3 विषय त्यांनी ठेवलेले आहेत. त्याच्यात वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान ग्रंथ आणि आराधना पद्धती वगैरे असे काही विषय आहेत. म्हणजे त्यांना याचा परिसंवाद घ्यावा लागला, परंतु आमच्यासारख्या कुणाही इतरांना कोणाला बोलवलं नाही. त्या परिसंवादामध्ये मतं कोण मांडणार आहेत? एक त्याच्यातले बापूसाहेब देहूकर जर सोडले तर इतर लोक जे आहेत ते त्यांच्याच विसंगत विचार मांडणारी करणारे, ज्याला आम्ही हिंदुत्ववादी विचार मांडणे करणारे लोक असे म्हणतो. भारतीय जनता पार्टीचे जे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, ते लोक त्याच्यामध्ये परिसंवादामध्ये आपली मतं मांडणार आहेत, जे मुळातच वैदिक सनातन धर्माचा प्रचार प्रसार करतायत, वैदिक कर्मकांडाचा प्रचार प्रसार करतायत किंवा समर्थन करतायत. मला एक सांगायचंय की मी जी काही घुसखोरीच्या बद्दल भूमिका घेतली, आदरणीय शरद पवार साहेबांनी सुद्धा त्याच्यावर आधी लेख लिहिला होता की वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी विचाराच्या लोकांची घुसखोरी झालेली आहे. त्याच अनुषंगाने मी भूमिका मांडून जवळपास 2 महिने झाले. त्यानंतर मी 25 प्रश्न विचारले होते त्याच काळामध्ये. त्यासाठी पत्रकार परिषद घेऊन 25 प्रश्न विचारले होते. आजपर्यंत त्या 20 घुसखोरांपैकी कुणीही 2-5 लोकांनी पुढे येऊन पत्रकार परिषद घेऊन माझ्या 25 प्रश्नांची सप्रमाण उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्याच्यातले नंबर 1 चे जे होते गोविंद देवगिरी, ते सध्या राम मंदिराचे ट्रस्टी आहेत, खजिनदार आहेत. ते सध्या आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. हजारो कोटीचा तिथे शेकडो कोटीचा घोटाळा झालाय. त्याच्यामध्ये ते खरं तर आरोपी आहेत, परंतु सरकार त्यांचं आहे. पंतप्रधानांच्या जवळचे ते असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही. त्यांचा राजीनामा सुद्धा घेतलेला नाही. त्यांची 35 वेदव्यास प्रतिष्ठान केंद्र आहेत भारतामध्ये. कुठून पैसा आला त्यांच्याकडे हा सगळा? असे अनेक लोक त्याच्यामध्ये आहेत. काहींच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, कुणाच्यावर बलात्कार गुन्हे आहेत, कुणी विसंगत विचार मांडते, कुणी RSSचा शिबिर घेऊन प्रचार प्रसार करते, कुणी आसाराम बापूचं समर्थन करते. असे जे काही वेगवेगळे लोक तिथे आहेत, जाणीवपूर्वक ते लोक तिथे राजकीय मांडणी करतात, जी भारतीय जनता पार्टी आणि RSSला पूरक आहे. संतांना पूरक मांडणी ते करतच नाहीत, कारण संतांची विसंगत मांडणी करतायत. अक्षय भोसले तिथे रोज चमकोगिरी करतोय. तो ज्ञानोबा तुकोबाचा जप करत नाहीये, रामकृष्ण हरी जप कमी करतोय, परंतु भगवी शाल अंगावर घेऊन एकनाथ शिंदे असाच मंत्र रोज म्हणतोय आणि फेसबुक लाईव्ह करून काहीतरी प्रदर्शन करतोय. तुषार भोसले त्याच पद्धतीचं. तुम्ही राजकीय घुसखोर आहात आणि तशा पद्धतीचे लोक तुम्हाला तिथे काही सापडलेत आणि ते तुम्ही एकत्रितरित्या RSS आणि भाजपचा अजेंडा राबवत आहे, वैचारिक अजेंडा राबवत आहे, जिथे संतांचे विचार तुम्हाला अडचणीचे आहेत. मी जी काही भूमिका मांडली त्याच्यावर महाराष्ट्र सरकारने, ज्यांचा प्रचार या 20 लोकांनी आणि आणखी काही लोक आहेत, बरेच 100 लोक आहेत तसे, यांनी महायुतीचा प्रचार प्रसार केला होता कीर्तनातून आणि प्रवचनातून. त्या सर्व लोकांना, त्यांच्या समर्थकांना मला नम्रपणाने सांगायचंय, मी जी काही भूमिका मांडली होती तीच भूमिका महाराष्ट्र सरकारने, महायुती सरकारने, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना, स्वर्गीय अजितदादा उपमुख्यमंत्री असताना महायुती सरकारने एक GR काढून ठेवलेला आहे.
तो मला जी आर आता काही दिवसापूर्वी मिळाला. मुद्दामून आज मी तो जी आर आणि त्याच्यातले काही प्रस्तावना वाचणार आहे की जेणेकरून मी जी काही भूमिका मांडली होती त्याला त्यांनी समर्थन दिलेले आहे. आम्ही जे म्हणतोय की संतांचा वारकरी संप्रदाय कोणी एका धर्माची मक्तेदारी तिथे नाहीये. तिथे सर्व जाती धर्माचे लोक आहेत. सर्व जाती धर्माचे लोक तिथे वारकरी आहेत, दिंडी चालक आहेत, संगीतकार आहेत, भजन सम्राट आहेत. सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. दिंडीमध्ये चालतात. हिंदू, मुस्लिम, शीख सगळे चालत आहेत. याचे अनेक पुरावे मी याच्या आधीच्या अनेक व्हिडिओमध्ये दिलेले आहेत, फेसबुकवर दिलेले आहेत. मी आता ते सगळे सांगत बसत नाही. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटलेलं तुम्हाला पटत नाहीये का? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, हे एकदा जर मान्य झालं असेल तुम्हाला तर तुम्ही कोणाचाही द्वेष करणार नाही, परधर्माचा द्वेष करणार नाही. पण ही जी काही घुसखोर मंडळी आहेत ही वैदिक परंपरा किंवा वैदिक कर्मकांड तिथे सांगतात, सनातन धर्माचा प्रचार प्रसार करतायत आणि मुस्लिम द्वेष त्याच्यामध्ये कीर्तन प्रवचनातून मांडून RSS भाजपाची भूमिका किंवा RSS भाजपाचा राजकीय अजेंडा ते सातत्याने रोज चालवत आहेत. त्या सगळ्यांना चपराक दिले महायुती सरकारने 2024 मध्येच. मला खरं आधी माहित असतं तर मी त्याच वेळेस हा पत्रकार परिषदेमध्ये जी आर दाखवला असता. काय म्हणतायत मी ती प्रस्तावना जशीच्या तशी वाचतोय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार आणि वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरविण्याकरता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा जी आर काढला. कधी काढला? सामाजिक न्याय आणि विशेष विभागामार्फत काढला. 14 जुलै 2024 चा हा जी आर आहे. बघू शकता तुम्ही. 14 जुलै 2024च्या जी आरची प्रस्तावना मी वाचतो फक्त. मग तुम्हाला कळेल की आम्ही जी भूमिका मांडतो हीच महायुती सरकारने आधी मांडून ठेवली. ते अक्षय भोसले किंवा तुषार भोसले किंवा ते जे काय संग्राम भंडारे वगैरे सगळेच जे लोक घुसखोर आहेत, 20 घुसखोर आम्ही जाहीर केलेले किंवा त्यांचे समर्थक कोणी असतील कच्चे जे बहुजन समाजातले, परंतु त्यांची मेंदू किंवा विचारशक्ती कुठे गेली मला कळत नाहीये. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, एवढंच माऊलींच्या भाषेत मी त्यांना सांगू शकतो. काय प्रस्तावना आहे ती जरूर ऐका. आम्ही जे म्हणतो ना वैचारिक घुसखोर, त्याला समर्थन देणारी, त्याला पूरक अशी ही प्रस्तावना महाराष्ट्र सरकारने लिहिलेली आहे. मी वाचतोय प्रस्तावना. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर सामाजिक समतेचा संदेश देणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेला आपला महाराष्ट्र आहे. ही लक्षात ठेवा. या नावांची या घुसखोरांना कायम अडचण असते. पण हे सुरुवातीला सरकारने म्हटले. पुढे काय म्हणते सरकार? महाराष्ट्र ही संतांची भूमी. एका बाजूस 720 किलोमीटर लांबीचा अथांग असा कोकण समुद्र किनारा, तर दुसरीकडे भव्य असा विशाल सह्याद्री पर्वत. निसर्गाने आपल्या मुक्त हस्ताने महाराष्ट्रात वैविध्यतेची उधळण करून महाराष्ट्राला अधिक समृद्ध बनविले आहे. अशा या महाराष्ट्रामध्ये सामाजिक समतेची, बंधुभावाची मोठी परंपरा आहे, इतिहास आहे. विविध जातीपातीचे लोक या ठिकाणी हजारो वर्षापासून गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. अशा या समृद्ध महाराष्ट्रातील 18 पगड जातीला एकत्रित ठेवण्याचे काम ज्यांनी केले त्यात महाराष्ट्रातील थोर समाजसेवक, विभूती आणि संत महंत यांचा फार मोठा हातभार आहे. अगदी याचे उदाहरण म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असलेली पंढरपूरच्या विठोबारायाची वारी. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची भक्ती मार्गाची शेकडो वर्षाची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य व समाजकार्य भक्ती मार्गाने करीत असतात. वारी म्हणजे पवित्र स्थळाची नियतकालिक यात्रा आणि वारकरी म्हणजे नियतकालिक वारी करणारा. वारकरी संप्रदाय हा भक्ती संप्रदाय असून त्यांनी अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार केला आहे. वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे श्रेय संत ज्ञानेश्वरांना दिले जाते. संत बहिणाबाई यांनी 1628 ते 1700 हा त्यांचा कालावधी. संत कृपा झाली इमारत फळाली हे आपल्या प्रसिद्ध अभंगात म्हटले आहे. ज्ञानदेव रचिला पायात उभारिले देवालया, नमातयाचा किंकर तेने रचिला ते आवार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. याद्वारे संत बहिणाबाई आणि भागवत धर्माचे महत्व अधोरेखित केलेले आहे. संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत मुक्ताबाई हे वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत होत. या संप्रदायाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वारी, ज्यामध्ये अनेक जाती धर्माचे भाविक लाखोच्या संख्येने सहभागी होतात. हे वाक्य लक्षात ठेवा. यामध्ये अनेक जाती धर्माचे भाविक लाखो संख्येने सहभागी होतात.
वारी करण्याची परंपरा ही साधारण 800 वर्षापासून अधिक कालावधीपासून असल्याचे मानले जाते. अशा वारकऱ्यांकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वारकरी संप्रदायाकरता स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याबाबतची घोषणा केली आहे. सध्या ते महामंडळ कुठे आहे, त्याचं काय काम चाललंय ते आलाहीदा, त्याची स्वतंत्र चर्चा करू आपण. पुढे आषाढी वारी म्हणजे आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील वारकरी भक्तांनी विविध गावापासून पंढरपूर पर्यंत केलेली सामुदायिक पदयात्रा होय. वारी निमित्त लाखो वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येथे जमतातच, परंतु पंथाची दीक्षा न घेतलेले अनेक विठ्ठल भक्तही येतात. आंध्र कर्नाटकातून येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. वारी ही आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा 2 वेळा होते. त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, शेगाव येथून संत गजानन महाराज यांची वारी दरवर्षी निघत असते. तसेच पुढील संतांच्या पालख्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणावरून मार्गस्थ होत असतात. संत तुकाराम महाराज देहू, संत एकनाथ पैठण, संत सोपान काका सासवड, संत मुक्ताईनगर, संत नामदेव पंढरपूर, संत नरहरी सोनार पंढरपूर, संत जनार्दन स्वामी छत्रपती संभाजीनगर, संत जयराम स्वामी वडगाव, संत शेखूबोवा शिरसवडी, संत गाडगेबाबा कोळे, संत तपकिरीबोवा चिंचगाव, संत मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रगड, संत रोहिदास, संत संताबाई, संत चोखोबा बंका, संत दामाजी, संत रुक्माबाई, संत शंकर महाराज, संत गोरखनाथ या दिंडीबरोबर लाखो भाविक पंढरीच्या मार्गावर असतात. वारकरी जो धर्म पाळतात त्याला धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. नीट ऐका, परत एकदा वाचतो. वारकरी जो धर्म पाळतात त्या धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. वारीतून संप्रदायाची सामाजिकता आणि समाजविमुक्तता स्पष्ट होते व त्याचा प्रभाव जनमानसावर पडलेला दिसून येतो. महाराष्ट्रातील गावागावामधून लाखो भाविक दरवर्षी वारीला जातात. वारीमध्ये प्रामुख्याने कामकरी, कष्टकरी, शेतकरी यांचा समावेश असतो. परंतु काळानुरूप वारकरी आणि दिंड्यांची संख्या वाढल्याने वारीच्या व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन महत्त्वाचे ठरले आहे. याकरता वारकरी महामंडळ उपयुक्त ठरू शकेल याबाबतचा विचार करून मंत्रिमंडळाचा 11 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मंत्रिमंडळाच्या या निर्णयास अनुसरून शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरविण्याकरता व कल्याणकारी योजना राबविण्याकरता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या महामंडळाद्वारे पुढील योजना लागू करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. मग त्याच्यामध्ये महामंडळाची रचना सांगितली, प्रस्तावित महामंडळाचे कार्य सांगितले, महामंडळाच्या प्रस्तावित योजना सांगितल्या, असं सगळं त्याच्यामध्ये सांगितले. आणि शेवटी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावानुसार हा GR प्रसिद्ध करण्यात आला. हे लक्षात ठेवा. वर्षा देशमुख उपसचिव, महाराष्ट्र शासनाने याच्या प्रती राज्याचे राज्यपालाचे सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अध्यक्ष, सभापती, उपसभापती, विधान परिषद, विधिमंडळ, सगळे मंत्र्यांचे खाजगी सचिव, सगळे विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, मुख्य सचिव, शासनाचे सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त सर्वांनाही प्रत या GR ची गेलेली आहे. 14 जुलै 2024 हा GR. आम्ही जी काय वैचारिक घुसखोरीबद्दलची भूमिका मांडली, संतांच्या विसंगत विचाराच्या बद्दल जे कोणी घुसखोर आहेत, वैचारिक घुसखोर, काल सुद्धा त्यांनी भगवे फेटे, भगवे टोप्या घालून काल काही धारकऱ्यांनी प्रवेश केलाय, फक्त काल तलवारी काही त्यांच्या हातात दिसल्या नाहीत. असे अनेक लोक आहेत की जे वारकरी संतांच्या विसंगत विचार मांडू नका रे. हात जोडून तुम्हाला विनंती आहे, पांडुरंगाची शपथ, ज्ञानोबा तुकोबा आणि सर्व संतांची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही वारकरी संप्रदाय नासवू नका. शेकडो वर्षाची परंपरा आहे, जी महाराष्ट्र धर्माची परंपरा आहे. संतांचा भागवत धर्म हा कोण्या एका धर्माची मक्तेदारी नाहीये. काही जण म्हणतात हा हिंदू धर्माचा वारकरी संप्रदाय, असं नाहीये. वारकरी संप्रदायामध्ये हिंदू मुख्य संख्येने, मोठ्या संख्येने आहेत. याचा अर्थ असा नाही की इतर धर्माचे लोक नाहीयेत. इथे शीख आहेत. अहो, नामदेव महाराजांना पंजाबमध्ये जेवढी इज्जत आहे ना, जेवढी त्यांची भक्तिभावाने तिथे परंपरा रुजवली जाते किंवा पूजा केली जाते किंवा त्यांचे ग्रंथ वाचले जातात संत नामदेवांचे पंजाबमध्ये शीख लोकांकडून, तेवढे महाराष्ट्रात सुद्धा होत नसतील. संत कबीर, संत शेख मोहम्मद बाबा श्रीगोंद्याचे अनेक दिंड्या आहेत, त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम एकत्र आहेत. अहो, जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखीचा पहिला 20वा अनगड बाबाच्या दर्ग्यात झाला ना काल परवा. औसेकर महाराजांची दिंडीमध्ये काय आहे? जैतुनबी अक्कांची दिंडी, अनेक दिंड्या आहेत. अनेक मुस्लिम वारकऱ्यांचं स्वागत करतात, त्यांना पाणी देतात, खाद्यपदार्थ देण्याचा प्रयत्न करतात. या वारकरी संप्रदायाचा विचार टिकला पाहिजे, जगला पाहिजे. आपण सगळे संतांच्या विचाराचे पायीक आहोत. कुणी स्वयंघोषित स्वतःला संत म्हणत असतील, साधू म्हणत असतील, तर हे ढोंगी आहेत, भोंदू आहेत. या ढोंगी वारकऱ्यांना, भोंदू कीर्तनकारांना किंवा धंदेवाई कीर्तनकारांना
आमचा सक्त विरोध राहील आणि तो प्रतिवाद आम्ही विचारांनी करत राहू. एवढंच सांगतो. रामकृष्ण हरी. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. एवढं सांगतो. आणि लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रती. रामकृष्ण हरी.